बालाघाट में अनुसूचित जनजाति सेवा संघ की ओर से 9 अगस्त को समान न्याय के साथ जाति वैधता प्रमाण पत्र की मांग को लेकर परभनी कलेक्टर के सामने हड़ताल धरना प्रदर्शन किया गया। पुराने रिकॉर्ड गलत होने के बावजूद जनगणना और शोधकर्ताओं की रिपोर्ट के आधार पर पूर्व आदिवासी मंत्री मधुकर पिचाड़ और आदिवासी निदेशक स्वर्ण गोविंद गाड़े के अनुसार समान न्याय के साथ जातिवाद वैधता प्रमाण पत्र की मांग को लेकर 1 दिवसीय विशिष्ट धरना आंदोलन किया गया। मधुकर पिचाडच्या न्यायाने आम्हाला वैधता प्रमाणपत्र, आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण आमच्या हक्क। कोळी मल्हार या 2 जमाती 1836च्या गॅजेट प्रमाणे या ठिकाणी संविधानामध्ये आलेले आहेत, परंतु महाराष्ट्र शासन वेळोवेळी या समाजावरती अन्याय करत आहे। या ठिकाणी पहिल्यांदा तर जातीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी असंख्य अडचणी या ठिकाणी निर्माण करून 50 वर्षाचा पुरावा या ठिकाणी मागितला जातो। आज जर आमचे समाज बांधव जर 50 वर्षापूर्वी शिकलेले असते, आमच्या समाज बांधवांनी लोंगोट्या घालून या ठिकाणी महाराष्ट्राचं राज्य या ठिकाणी जे शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी स्वराज्य मिळवून दिलं, परंतु आमच्यावरती या ठिकाणी मराठवाड्यातला एकही आमदार बोलायला तयार नाही। 4-5 आमदार या ठिकाणी आमच्यासाठी धडपडतात, परंतु आमची या ठिकाणी 59% लोकसंख्या जी विस्तारित क्षेत्रातील आदिवासी म्हणून जाहीर केलेली आहे महाराष्ट्र शासनानं, त्याच्यातलं 9.5% हे बजेट केंद्राकडून या ठिकाणी मिळवतात आणि आमच्या तोंडाला या ठिकाणी पांढ पुसतात। लाक्षणिक धरणे आंदोलन करत आहोत। त्या धरणे आंदोलन करण्यामागचाही उद्देश आहे, कारण या ठिकाणी जवळपास 50 वर्षापासून आम्हाला ज्या सवलती मिळायला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ज्याची तरतूद केलेली आहे, असे आमचे हक्क आणि अधिकार या 50 वर्ष उलटून गेले तरीही अजूनही मिळत नाही। तसं तर स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेली आहेत, परंतु 76 पर्यंत नोंद नव्हती। 76ला अमेंडमेंट झालं आणि त्यानंतर मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये माधव कोळी हा समाज, ढोर कोळी हा समाज, मल्हार कोळी हा समाज राहतो हे सिद्ध झालं आणि त्याच्यानंतर मग मिळायला सुरुवात झाली। पण तेव्हापासून सुद्धा वेगवेगळे षडयंत्र करून महाराष्ट्र शासनाने आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार मिळू दिलेले नाहीत। जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही, जात प्रमाणपत्रच मिळत नाही, वैधता प्रमाणपत्र कुठून मिळणार? आणि मग या पद्धतीनं जे अन्याय चाललेला आहे, आमची मागणी अशी आहे की जे आदिवासी जिल्हे घोषित आहेत 5 जिल्हे, त्या 5 जिल्ह्यामध्ये माधव कोळ्यांच्या, मल्हार कोळ्यांच्या, ढोर कोळ्यांच्या, टोकरे कोळ्यांच्या नोंदी जर पाहिल्या तर कोळीच आहेत। पीआरटीआई के संचालक गोविंद गारे जी, इनका रिकॉर्ड जो कोली है, उनको अगर कोली नोंदी के ऊपर कास्ट वैलिडिटी दिया जाता है तो वो समान न्याय से मराठवाड़ा और या महाराष्ट्र के सभी इलाकों के माधव कोली को, मल्हार कोली को और टोकरे कोली जमात को उच्च न्याय से वैलिडिटी सर्टिफिकेट मिलना चाहिए। गवर्नमेंट ने इसके बारे में एक परिपत्रक निकालना और सभी को वो इजीली कास्ट वैलिडिटी देना, इसलिए हम यहाँ ठिकाणी धरना आंदोलन को बैठे हैं। अगर शासन ने हमारी दखल नहीं लिए तो हम शासन के खिलाफ हमारा वोटिंग का पावर यूज करेंगे और ये सरकार को हम इसके इशारा देते हैं।